मुसळधार पाऊस आणि दुसरीकडे खड्ड्यांचं प्रचंड प्रमाणात साम्राज्य अशी परिस्थिती सध्या ठाण्यात पाहायला मिळते। ठाणे टोल नाक्यापासून ठाणे मुंबई द्रुतगती मार्गाचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूयात। मुंबईसह ठाण्यामध्ये आज सकाळपासून पावसानं थोडीफार प्रमाणात विश्रांती घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा पावसाची संततधार जी आहे ती मुंबईसह ठाण्यामध्ये सुरू झाल्याचं आपल्याला दिसत आहे। मी सध्या ठाण्यातल्या मुंबई ठाणे रस्त्यावर आहे। या रस्त्यावर आता आपण पाहतोय खड्ड्यांचं साम्राज्य मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। एकीकडे पाऊस आणि दुसरीकडे रस्त्यावरचे मोठ्या प्रमाणात खड्डे, यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं आपल्याला दिसत आहे। ठाण्यातल्या अनेक भागांमध्ये अशाच पद्धतीची परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे। खरं तर पावसाळ्यापूर्वी ठाणे महानगरपालिकेने सांगितलं होतं की आम्ही खड्डे दुरुस्तीचं काम जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये केलेलं आहे। साधारणपणे 3.5 कोटींचा निधी जो आहे तो यासाठी करण्यात आला होता। मात्र प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलं तर हे सर्व जे काम आहे हे कुठेतरी फोल ठरलंय का, अशाच पद्धतीची आता शक्यता वर्तवण्यात येते। माझीवडा, कॅडबरी, मानपाडा आणि 3 हात नाका येथील उड्डाणपुलावर हे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला खड्डे दिसत आहेत। अशाच पद्धतीची परिस्थिती अनेक ठिकाणी ठाण्यामध्ये आहे। सध्या पावसाची संततधार सुरू आहे, मात्र दिवसभर मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस कोसळण्याची शक्यता आहे। आज खरं तर रविवार आहे, अनेक नागरिक जे आहेत ते घरीच असतात। मात्र जर घरातून बाहेर पडणार असाल तर काळजी घ्या, गरज असेल तरच बाहेर पडा, असं आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या वतीने देखील करण्यात येत आहे। कॅमेरामॅन विनय राजभरसह निलेश बुदावले, एबीपी माझा, ठाणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.